जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी मधुरा कापसे जाधव तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते। पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर 1 असे आपल्या टिकर मराठी YouTube चॅनलवर जसं की तुम्हाला सांगितलं होतं तुमच्यासाठी वेगवेगळे पण महत्त्वाचे व्हिडिओ घेऊन येत आहेत। तर हा अति महत्त्वाचा व्हिडिओ ज्याच्यात तुमच्या सगळ्यांचे 15 मार्क आहेत, पुरुष असू देत का महिला असू देत। 15 मार्क म्हटलं म्हणजे 2 इव्हेंट आहेत, पण त्याच्यातला सगळ्यात कठीण आणि जड असणारा तो म्हणजे आपला गोळा फेक। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गोळा फेक बद्दल संपूर्ण माहिती, त्यांच्या मार्कांची कटिंग, पुरुषांची सुद्धा आणि महिलांची सुद्धा, त्या गोळ्याचं वजन किती असणार आहे यापासून अगदी बेसिक गोष्टीला आपण सुरुवात करणार आहोत। लेक्चर आवडत असेल तर लेक्चरला लाईक करायचं आहे, लेक्चरला शेअर करायचं आहे आणि कमेंट मध्ये कळवायचं आहे की लेक्चर कसं वाटलं ते। मग करूयात आपण सुरुवात आपल्या आजच्या व्हिडिओला। पाहूयात गोळा फेकचा संपूर्ण माहिती। गोळा फेक मध्ये जो गोळा असतो तो पितळी किंवा लोखंडी असतो, ठीक आहे। याचं वजन पुरुषांना आणि स्त्रियांसाठी म्हणजे महिलांसाठी वेगळं वेगळं असतं। तर तो जो गोळा फेकचा गोळा आहे तो पुरुषांसाठी 7.260 ते 7.265 किलोग्राम एवढा असतो। तर स्त्रियांचा आपण म्हणतो 4 किलोचा आहे, पण 4 किलो ते 4.005 किलोग्राम एवढा असतो महिलांचा तो गोळा, बरोबर। आता या गोळ्याचा व्यास पाहूयात। पुरुषांना जो गोळा दिला जातो त्या गोळ्याचा व्यास असतो 11 ते 13 सेंटीमीटर, तर जो महिलांचा गोळा असतो त्याचा व्यास असतो 9.5 ते 11 सेंटीमीटर इतकं। कटिंग मध्ये जाऊया डायरेक्ट आपण। गोळा फेक म्हटलं म्हणजे सोपा वाटणारा पण सगळ्यात अवघड असणारा, शारीरिक क्षमता असणारी, पण आपल्याला जर कौशल्य चाचणी असेल तर आपण त्या पद्धतीने गोळा फेकू शकतो। गोळा फेकताना फक्त लक्षात ठेवायचं की तो आपल्याकडनं फाऊल नाही झाला पाहिजे। गोळा फेकतानाच्या काही ट्रिक असतात की आउट ऑफ गोळा कसा गेला पाहिजे, बरोबर आहे। त्याला कुठे पकडायचं, मानेपासून पकडायचं, फेकताना त्याला कॅप कुठल्या पद्धतीने फेकायचा आहे, कुठे जोर लावायचा आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमचे ग्राउंडचे शिक्षक व्यवस्थित सांगतात। जर कुठे तुमचे थोडेफार मार्क जात असतील तर त्या शिक्षकांना सांगा, सर मला थोडंसं बारकाईने बघा आणि मला अजून सांगा की मी यामध्ये मार्क कसं मिळवू शकते। 15 पैकी 15 मिळत असेल तर आपण त्याला काहीच नाही करू शकत, पण थोडंसं कमी मार्क मिळवत असाल तर प्लीज आपल्या प्रशिक्षकांना सांगा। गोळा फेक हा आहे तुमचा गोळा, हा आहे तुमचा स्टॉप बोर्ड। स्टॉप बोर्ड पासून किती अंतरावर थांबायचं आहे, कसं थांबायचं आहे, गोळा फेकल्यावर बाहेर जायचं आहे का अंतर मोजल्यावर बाहेर जायचं आहे, गोळा फेकचं अंतर लगेच मोजतायत की नाही, ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी तुम्हाला ग्राउंड मध्ये पाहायच्या आहेत। त्याची प्रॅक्टिस तुम्हाला आत्ताच करून घ्यायची आहे। हे असं असतात आखलेलं, यानुसार तुम्हाला मीटर दिले जातात। सगळ्यात लास्ट आहे आपलं 8.50 मीटर, सगळ्यात कमी आहे 3.10 मीटर। जसे जसे तुमचे गोळे पडणार तर तशा पद्धतीने तुम्हाला मार्क दिले जाणार। हे गोळा फेकीचं अंतर आपण मीटर मध्ये घेत आहोत। जर आसपास पडला, जवळ, समजा इथेच गोळा पडला, नको आपण पॉझिटिव्हने जाऊयात, जर तुमचा गोळा इथेच पडला तर इथले मार्क नाही, तुम्हाला वरच्या मार्क दिले जातील। जर तुमचा गोळा सीमारेषेच्या नजीक पडला तर तुम्हाला वरच्या सीमारेषेचे मार्क दिले जातात। 2022 चा GR आहे त्यानुसार सांगते। आताच्या पोलीस भरतीमध्ये GR आला तर आपण पाहूयात, ठीक आहे। चला पुरुषांची मार्कांची कटिंग बघूया, ज्यांचं गोळ्याचं वजन आहे 7.260 किलोग्राम एवढं। तर जर तुमचा गोळा 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त मीटरवर पडला असेल तर तुम्हाला देण्यात येतील पूर्ण 15 गुण। 7.90 मीटर ते जास्त म्हणजे त्यापेक्षा जास्त परंतु 8.50 पेक्षा कमी असेल तर तुम्हाला 12 गुण देण्यात येतील। 7.30 मीटर पेक्षा जास्त परंतु 7.90 मीटर पेक्षा कमी असेल तर 10 गुण देण्यात येतील। 6.70 मीटर किंवा जास्त परंतु 7.30 पेक्षा कमी असेल तर तुम्हाला 8 गुण देण्यात येतील। मी 90 म्हटलं का 10 म्हटलं रे। 7.30 मीटर किंवा जास्त परंतु 7.90 पेक्षा कमी असेल तर 10 आहेत, ठीक आहे। 6.70 मीटर त्यापेक्षा जास्त किंवा 7.30 पेक्षा कमी असेल तर 8 आहे। 6.10 मीटर किंवा जास्त परंतु 6.70 मीटर पेक्षा कमी असेल तर 6 गुण आहेत। 5.50 मीटर किंवा जास्त परंतु 6.10 मीटर पेक्षा कमी असेल तर 5 गुण आहेत। 4.90 मीटर त्यापेक्षा जास्त किंवा परंतु 5.50 मीटर पेक्षा कमी असेल तर 4 गुण आहेत।
4.30 मीटर किंवा जास्त परंतु 4.90 मीटरपेक्षा कमी असतील तर तुम्हाला 3 गुण देण्यात येतील. 3.70 मीटर किंवा जास्त परंतु 4.30 मीटरपेक्षा कमी असेल तर तुम्हाला 2 गुण देण्यात येतील. 3.10 मीटर किंवा जास्त परंतु 3.70 मीटरपेक्षा कमी गुण देण्यात येतील तर 1च मार्क आहे. पण 3.10 मीटरपेक्षा जर कमी असेल तर तुम्हाला पूर्ण 0 मार्क देण्यात येणार आहे. बरोबर आहे. इथे जर आपण बघितलं, तुम्ही जर आउट ऑफ म्हणजे 8.50 किंवा त्यापेक्षा वरती टाकलं तर तुम्हाला इथे 15 मार्क आहे, मग 12 मार्क आहे, मग 10 मार्क आहे, मग 8 मार्क आहे, मग पुन्हा 6 मार्क आहेत. त्यानंतर 5 4 3 2 1 0, 5 4 3 2 1 0 इथे असेल तर ऑफकोर्स 0च पडणार आहे तुम्हाला. आता जसं पुरुषांचं पाहिलं तसंच आपण पाहणार आहोत महिलांसाठी. तर महिलांचा जो गोळा असणार आहे गोळाफेकचा तो 4 किलो वजनाचा असणार आहे. पुन्हा इथे आहे तुमचा स्टॉप बोर्ड, हे आहे तुमचं वर्तुळ, कसं यायचंय कसं बाहेर जायचंय सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. पुन्हा हे आहे तुमचे आखलेलं प्रॉपर ग्राउंड नुसार आपण इथे आखलेलं आहोत, त्यामुळे व्हिडिओला मला लाईक पाहिजे आहेच. आता ह्याचं आपण महिलांचं कटिंग पाहून घेऊयात. जर महिलांनी 6 मीटर पेक्षा जास्त किंवा 6 मीटर पर्यंत गोळा फेकला तर त्यांना 15 गुण देण्यात येणार आहे. पण 5-50 मीटर किंवा जास्त परंतु 6 मीटर पेक्षा कमी असेल तर 12 गुण असतील. 5 मीटर ते 5.50 मीटर पेक्षा कमी असेल तर 10 गुण आहेत. 4.50 मीटर परंतु 5 मीटर पेक्षा कमी असेल तर 5 गुण आहेत. 4 मीटर परंतु 4.50 पेक्षा कमी असेल तर 3 गुण आहेत. आणि 4 मीटर पेक्षा जर तुम्ही कमी असाल तर मात्र तुम्हाला 0 गुण देण्यात येणार आहोत. तर आपण हेच त्यामध्ये पाहूयात. ऑलमोस्ट प्रत्येकामध्ये 3-3चा गॅप दिलाय. 15 12 मग 10 5 3 0 दिले हा ना. 15 12 10 5 3 0. आता जर तुमचा गोळा इथे पडला इथे नजीक तर तुम्हाला 12 गुण देण्यात येतात. वरचे गुण दिले जातात 2022च्या GR नुसार सांगत आहे. ठीक आहे, बरोबर आहे. तर हे होते तुमच्या प्रत्येकाचे 15-15 मार्क आणि त्याची कटिंग. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या टिक्कर मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच नवनवीन व्हिडिओला आणि महत्त्वाच्या आणि माहिती असणाऱ्या व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत, त्यामुळे तुमचा सपोर्ट महत्त्वाचा आहे. आता थांबते, कमेंटमध्ये कळवा कसं वाटलं ते. चला, जय हिंद, बाय बाय, टेक केअर, हॅव अ ग्रेट डे, बी हॅपी, बी पॉझिटिव्ह, बी कॉन्फिडंट. काळजी घ्या सगळ्यांनी. धन्यवाद.